त्यामुळे आपण आता ही दृश्य पाहतो नागपुरातील। नागपूरमध्ये सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा रोड शो सध्या सुरू झालेला आहे। आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे आणि आजच्या शेवटच्या दिवशी हा प्रचार रोड शो सध्या सुरू झालेला आहे। नागपुरातल्या भारत माता चौकामधून या रोड शोला आता सुरुवात होणार आहे। मुख्यमंत्री स्वतः बाईक चालवत या रोड शो मध्ये सहभागी होत आहेत। एक बाईक रॅली काढण्यात येते भाजपकडून। भाजप सध्या मोठ्या तयारीनिशी निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेली आहे। सध्या प्रचारासाठी आजचा शेवटचा दिवस आहे। आज संध्याकाळपर्यंत प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत। नागपुरात मुख्यमंत्र्यांचा रोड शो सध्या सुरू झालेला आहे। मुख्यमंत्री स्वतः बाईक चालवणार आहेत। भारत माता चौक ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा असा हा रोड शो असणार आहे। त्यामुळे नागपुरात मुख्यमंत्र्यांचा रोड शो सध्या सुरू झालेला आहे। नागपुरात मुख्यमंत्री स्वतः बाईक चालवत या बाईक रॅलीमध्ये सहभागी होत आहेत। भारत माता चौक ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा असा हा रोड शो असणार आहे। जय्यत तयारी सुद्धा भाजपकडून या रोड शो निमित्त करण्यात आलेली आहे। आपण पाहतो ही दृश्य। भारत मातेच्या प्रतिमेला अभिवादन करून आता मुख्यमंत्री या रोड शो मध्ये सहभागी होत आहेत। आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे। कुठलीच कमतरता या प्रचारामध्ये सोडायची नाहीये। या दृष्टीने प्रत्येक राजकीय पक्ष हे प्रचार करतायत। आज हा रोड शो आटोपल्यानंतर मुख्यमंत्री पुण्यात येणार आहेत। पुण्यामध्ये सुद्धा ते रोड शो करणार आहेत। प्रचाराच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्र्यांचा रोड शो सध्या सुरू होतो। नागपुरात रोड शोचं आयोजन करण्यात आलंय। तर दुसरीकडची आपण ही दृश्य पाहतोय। मनसे सुद्धा आता रोड शो मनसेचा सुरू झालेला आहे नागपुरात। नागपूरमध्ये भाजप आणि मनसे आता आमने सामने आल्याचं चित्र पाहायला मिळतंय। पाहायला मिळते। आपण पाहतोय की राज ठाकरे यांच्या गाड्यांचा ताफा जो आहे तो या ठिकाणी पोहोचलेला आहे। राज ठाकरे यांच्या गाड्या या ठिकाणी आलेल्या आहेत, परंतु कार्यकर्ते आक्रमक झालेले होते। कारण का मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची सभा देखील पुण्यातील याच कुसाळकर चौकामध्ये होती आणि कुसाळकर चौकामध्ये पोलिसांनी हा संपूर्ण रस्ता बंद केलेला होता। त्यामुळे मनसेचे कार्यकर्ते जे आहेत ते कमालीचे आक्रमक या ठिकाणी झालेले आहेत। काही अंतर अलीकडेच राज ठाकरेंच्या गाड्यांचा ताफा जो आहे तो थांबवलेला आहे। आपण पाहतोय की गाडीमध्ये पुढे फ्रंट सीट वरती जे आहे ते स्वतः मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे बसलेले आहेत आणि त्यांचा गाड्यांचा ताफा जो आहे तो या ठिकाणी थांबवण्यात आलेला आहे। कारण का अगदी 100 मीटर अंतरावरती जी आहे ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची सभा अगदी थोड्या वेळामध्ये पार पडणार आहे। अजून देखील राज ठाकरे जे आहेत ते गाडीतून उतरलेले नाहीयेत, कारण का उमेदवारांच्या भेटीगाठी जे आहेत ते राज ठाकरे घेणार होते, परंतु पोलिसांनी जो आहे तो कमालीचा आक्रमक या संपूर्ण ठिकाणी घेतलेला आहे। सध्या राज ठाकरे जे आहेत ते गाडीतून उतरताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। राज ठाकरे गाडीतून उतरत आहेत, परंतु त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीसांची सभा आहे त्यामुळे कुसाळकर चौकामध्ये पोलिसांचा बंदोबस्त आहे आणि पोलीस या कार्यकर्त्यांना बराच काळ थांबवून ठेवलेलं होतं। पोलीस यांना सोडत नव्हते, त्यामुळे अगदी अलीकडे कुसाळकर चौकाच्या अलीकडे राज ठाकरे यांच्या गाड्या ह्या थांबलेल्या आहेत आणि कार्यकर्त्यांकडून स्वागत जे आहे ते राज ठाकरेंचं केलं जात आहे। त्यामुळे आजचा शेवटचा दिवस आहे। प्रचाराचा धडाका संपूर्ण शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यामुळेच हे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते राज ठाकरेंच्या स्वागतासाठी आलेले होते, परंतु कुसाळकर चौकामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची सभा जी आहे ती सभा होणार आहे आणि या सभेमुळे पोलिसांचा मोठा बंदोबस्त या संपूर्ण ठिकाणी आहे आणि अनेक रस्ते जे आहेत ते पोलिसांनी या आजूबाजूचे बंद केलेले होते। कार्यकर्त्यांना काही काळ पुढे देखील सोडलं जात नव्हतं, त्यामुळे या कार्यकर्त्यांनी काहीसा आक्रमक पवित्रा घेतलेला होता आणि आपण आता पाहतोय की राज ठाकरे कुसाळकर चौकामध्ये पोहोचलेले आहेत आणि हा सगळा गोंधळ बराच काळ कुसाळकर चौकामध्ये चाललेला होता आणि आता राज ठाकरे यांचं स्वागत या सगळ्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून केलं जात आहे। राज ठाकरेंना पुष्पगुच्छ दिले जात आहेत आणि भाजपची तक्रार जी आहे ती काही कार्यकर्ते करतायत, कारण का मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची सभा आहे त्यामुळे आलेले होते आणि कुसाळकर चौकामध्ये ज्या ठिकाणी राज ठाकरेंचे उमेदवार आहेत तर त्यांच्या कार्यालयाजवळ
राज ठाकरे जाणार होते, परंतु पोलिसांनी जो आहे तो या ठिकाणचा रस्ता बंद केल्यामुळे हे कार्यकर्ते जाऊ शकत नव्हते. परंतु आक्रमक पवित्र या कार्यकर्त्यांनी घेतल्यानंतर काही वेळाने त्यांना पुढे सोडण्यात आलं. परंतु ज्या ठिकाणी सभा आहे त्या सभेच्या ठिकाणी राज ठाकरेंची गाडी पोहोचलेली नव्हती. राज ठाकरेंची गाडी अगदी या सभेपासून 100 मीटर अंतरावरती आहे. आपण पाहतोय की राज ठाकरे यांच्या माध्यमातून हात वर करून या सगळ्या कार्यकर्त्यांना जो आहे तो हात दाखवला जातो. या कार्यकर्त्यांना राज ठाकरेंचा एक फोटो पाहायला मिळावा किंवा राज ठाकरे स्वतः दिसावेत किंवा आपल्या मोबाईलमध्ये एक फोटो चित्रित व्हावा, यासाठी या सगळ्या कार्यकर्त्यांकडून ही सगळी तयारी जी आहे ती केलेली होती. आणि आता राज ठाकरे गाडीमध्ये बसून पुढच्या उमेदवाराकडे जातील. अगदी 8 ते 10 उमेदवारांपर्यंत राज ठाकरे पोहोचणार आहेत. हे सगळे कार्यकर्ते मागील काही तासापासून सोडले जात नाही म्हणून आक्रमक झालेले होते. राज ठाकरेंच्या गाड्यांचा ताफा जो आहे तो आता पुढे चाललेला आपल्याला पाहायला मिळतोय. कारण का राज ठाकरे पत्रकार परिषद देखील होणार होती, परंतु त्या सगळ्या कार्यक्रमांमुळे पत्रकार परिषद पुढे ढकलण्यात आलेली आहे. आपण सध्याच्या घडीला पाहतोय या ठिकाणी कार्यकर्त्यांना निघालेल्या आहेत गाड्या. राज ठाकरे यांच्या पुन्हा पाठीमागे ज्या आहेत त्या चाललेल्या आहेत आणि या सगळ्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. हे सगळे कार्यकर्ते सध्याच्या घडीला या संपूर्ण परिसरामध्ये आहेत. आपण ही गाडी पाहतोय की अगदी 200 मीटर अंतर अलीकडेच ही गाडी थांबवण्यात आलेली होती, त्यामुळे कार्यकर्ते जे आहेत ते काही प्रमाणात आक्रमक झालेले होते. आणि आता इथून राज ठाकरे जे आहेत त्यांच्या पुढच्या उमेदवाराकडे निघालेले आहेत. कारण 11:30 वाजता पत्रकार परिषद राज ठाकरेंनी घेतलेली होती, परंतु ती काही कारणास्तव रद्द करून डायरेक्ट राज ठाकरे कुसाळकर चौकात आले. कारण का कार्यकर्ते या ठिकाणी आक्रमक झालेले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा आहे आणि या सभेमुळे कार्यकर्ते जे आहेत त्या कार्यकर्त्यांना मोठा फटका बसलेला होता. कारण का कुसाळकर चौकापासून काही अंतरावरती राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांचं ऑफिस होतं. त्या ऑफिसवरती राज ठाकरेंना जायचं होतं, परंतु पोलिसांनी त्यांना तिथे जाण्यासाठी अटकाव केल्यामुळे हे कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक झालेले होते. त्यामुळे राज ठाकरे स्वतः थेट या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपण हे सगळे दृश्य पाहतोय अगदी सभेच्या बाजूला, सभेच्या ठिकाणी ही गाडी जी आहे ती निघालेली आहे. ज्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांची सभा होणार आहे तर तिथून ही गाडी वळवून पुन्हा दुसरीकडे नेण्यात येईल. परंतु सध्या कार्यकर्ते आक्रमक झालेले होते. मुख्यमंत्र्यांची सभेमुळे मोठ्या प्रमाणामध्ये बंदोबस्त जो आहे तो ठेवण्यात आलेला होता. अनेक रस्ते जे आहेत ते बंद करण्यात आलेले होते आणि या सगळ्यामुळे हे कार्यकर्ते कमालीचे आक्रमक झालेले होते. आणि आता राज ठाकरेंची गाडी आपण पाहतोय की ही गाडी वळवून दुसरीकडे घेऊन जातील. सध्याच्या घडीची ही सगळी दृश्य आहेत. कार्यकर्त्यांचा मोठा फौजफाटा, पोलिसांचा मोठा फौजफाटा, कार्यकर्त्यांचा जमाव जो आहे ते आपण पाहतोय. ही सगळी घडामोडी जी आहेत ते पुण्यामध्ये अगदी शेवटच्या दिवसापर्यंत चाललेली आपल्याला पाहायला मिळतात. कारण का अवघे काही तास राहिलेले आहेत. अवघ्या काही तासांमध्ये प्रचाराच्या तोफा ज्या आहेत त्या थंडावणार आहेत आणि त्यापूर्वी ही सगळी गडबडाची गोंधळाची स्थिती पुण्यातील गोखलेनगर भागामध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे खरं तर पुण्याची राजकारण आणि पुण्याचं महानगरपालिका किती महत्त्वाची आहे याची परिस्थिती येते. स्वतः मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुण्यामध्ये पोहोचत आहेत आणि यांच्या माध्यमातून पुणेकरांना संबोधित जे आहे ते केलं जाणार आहे. राज ठाकरेंची गाडी जी आहे ती हळूहळू भाजपची ज्या ठिकाणी सभा होणार आहे त्या ठिकाणी आपण पाहतोय की राज ठाकरेंनी गाडी वळवलेली नाहीये. राज ठाकरेंनी गाडी सभेच्या ठिकाणी घेतलेली आहे. ज्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांची सभा होणार आहे त्या ठिकाणी आताच्या या दोन मोठ्या घडामोडी आहेत. एकीकडे नागपुरात मुख्यमंत्री फडणवीसांचा रोड शो सुद्धा सुरू आहे, तर दुसरीकडे पुण्यामध्ये एक तणावाचं वातावरण निर्माण झालंय. जिथे मुख्यमंत्र्यांची सभा आज पुण्यामध्ये आयोजित करण्यात आलेली होती त्याच दिशेनं काहीसा तणाव निर्माण झालेला होता. मनसेचे कार्यकर्ते आणि भाजपचे कार्यकर्ते हे आमने सामने आले होते आणि ज्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांची सभा पार पडणार आहे तिथूनच राज ठाकरेंची जी गाडी होती ती आता तिथून निघालेली आहे. ही नागपूरमधली दृश्य आहेत. नागपूरमध्ये सध्या मुख्यमंत्री फडणवीसांचा रोड शो सध्या सुरू झालेला आहे. नागपूरची
रोड शो सध्या सुरू झालेला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः या बाईक रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत। स्वतः ते बाईक चालवत पुढे मार्गस्थ झालेले आहेत। भारत माता चौक ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा असा या रोड शोचा मॅप आहे। सध्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्र्यांचं रोड शो सध्या नागपुरात, जे मुख्यमंत्र्यांचं होम ग्राउंड आहे, तिथे सध्या सुरू आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा रोड शो सध्या सुरू झालेला आहे। आपण नागपुरातली ही दृश्य पाहतोय। मुख्यमंत्री स्वतः बाईक चालवत या रोड शो मध्ये सहभागी झाले। असंख्य कार्यकर्ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी जमलेले बघायला मिळत आहेत। मोठी जय्यत तयारी सुद्धा भाजपकडून करण्यात येते। प्रचार आज सायंकाळी 5 वाजता थांबणार आहे, त्यासाठी मोठी तयारी सुद्धा या ठिकाणी करण्यात आली। नागपुरात सध्या रोड शोचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः बाईक चालवत या रोड शो मध्ये सहभागी झाले।